हॅलो फ्रेंड, मी घेतलेला आहे गव्हाचं पीठ. मी टाकत आहे बेसन पीठ. मी इथे घेतलेला आहे मिरचीचा ठेचा, लसूण आणि जिरं, ते एकत्र टाकून घेत आहे. इथे घेतलेले आपण मेथी चिरून धुवून स्वच्छ. आपण करणार आहे मेथीचा पराठा. आता मी टाकत आहे तीळ. आता टाकत आहे मीठ, जेवढं आपल्याला लागतं तेवढं. आता टाकत आहे हळद. आता टाकत आहे मी ओवा चुळून. आता मी साजूक तूप टाकून घेत आहे त्यात खुसखुशीत होण्यासाठी. आता मी ती टाकून घेते. आता मी हाताच्या साहाय्याने एकजीव करून घेत आहे सगळ्या मिश्रणचा. आता आपल्याला पाण्याच्या साहाय्याने पूर्ण घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे मेथीच्या पराठ्यासाठी. आता आपला एकजीव करून गोळा तयार करून घेतलेला आहे. आता 10 मिनिटासाठी मी भिजत ठेवते. आता गॅस पेटवून मी तवा तापायला ठेवते. साजूक तूप घेतलेलं आहे आपल्या पराठ्याला लावण्यासाठी. साजूक तुपाचा हात घेते आणि गोळा तयार करून घेते, एक जेवढा आपल्याला लागतो तेवढा. आता मी पराठा लाटून घेते पिठाच्या साहाय्याने. आता आपला पराठा तयार झालेला आहे आणि तवा पण आपला तापत झालेला आहे. पाहून घ्या पराठा आपला कसा तयार झालेला आहे. आता मी तूप लावून घेते तव्याला. आता मी पराठा टाकून घेते. आपण आता दुसरा पराठा लाटून घेऊया, तो शेकतोय तवर. आता आपण पलटून घेऊया. दोन्ही साईडनी छान असं लाल होस्तोर भाजून घ्यायचा पराठा. तूप जास्ती लावायचा म्हणजे खुसखुशीत होतं. पाहून घ्या आपला पराठा कसा भाजलेला आहे. छान असा लालसर भाजून घेतलेला आहे मी. आता हा पराठा मी काढून घेते. भाजून झालेला आहे. आता हा मी काढून घेते. आता मी दुसरा पराठा टाकून घेते. आता दुसरा पण पलटून घेते. तिसरा पण आपला झालेला आहे पराठा. छान असं तूप लावून घेते सगळ्या पराठ्याला. छान असा करपूस भाजायचा पराठा. खाण्यासाठी खुसखुशीत आणि प्रवासासाठी नेण्यासाठी पण छान आहे पराठा मेथीचा आणि पौष्टिक पण आहे. आता आपला दुसरा पण पराठा भाजून होत आहे.
आता मी तिसरा पराठा टाकून घेते. आपला पराठा खाण्यासाठी तयार आहे. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.